तुम्ही आलात ते तुमचं काय ते प्रोटीन पावडर का काय ते असतं ना ते बनवून ठेवले आणते. धनु बस मला तुझ्याशी बोलायचं. धनु खरंच तुझं मन खूप मोठं. माझ्याकडून एवढ्या चुका झाल्या तू लगेच ते विसरून मला लगेच माफ पण केलंस. मी खूप चुकीचा वागलो तुझ्यासोबत. तुम्ही आता ते समजा विसरून जा बघू. आता जे घडून गेलंय ते आपल्याला बदलता येणार आहे का? आपण हे परत कधी घडू नये हे आपल्या हातात. धनु तुला एवढा सगळा झालेला त्रास कसं काय विसरू शकतेस? माझ्याकडून एवढ्या चुका झाल्या पण तू लगेच माफ केलंस. माणूस म्हणलं की चुका तर होणारच ना. पण एकदा का त्याला त्याची चूक कळली की मोठ्या मनानं माफ करावं. यानं नातं टिकून राहतं. दादा म्हणतो उधळून लावणं लई सोपं असतं धने, पण सावरून घेणं तितकंच कठीण. आपण जर आपली चुकीची जाणीवच ठेवली नाही तर मग आपण आपल्या मनावर ताबा ठेवायचा कसा? आपल्या माणसांवर प्रेम करून. तर तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव असो वा नसो, पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची जाणीव कायम असली पाहिजे. आता दादा आणि वहिनीचंच बघा ना. ते जेव्हा वाढत आले होते ना तेव्हा त्यांच्या नात्यातल्या समध्या गोष्टी फिसकटून गेल्या होत्या. पण हा त्यांच्या नात्यातली एक गोष्ट होती जी त्यांची जमेची बाजू होती. ती म्हणजे एकमेकांना समजून घेणं. त्यांची मनच जुळली नव्हती ना, त्यामुळे त्यांच्यात सारखे वाद व्हायचे. पण त्यांनी कधीच एकमेकांना नाकारलं नाही. त्यांनी एकमेकांना नेहमी वेळ दिला, समजून घेतलं, एकमेकांच्या चुका मान्य केल्या, त्या माफ केल्या आणि पुढे गेले. म्हणूनच तर बघा की आमच्या घरातलंच नाही तर अख्ख्या गावातलं बेस्ट कपल येते आहे की नाही. दादा आणि वहिनी सोबतही झाले कारण त्यांना ना हळूहळू एकमेकांची सोबत हवी हवीशी वाटायला लागली. आणि ते तेव्हाच होतं जेव्हा आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाचा आधार होतो, त्याला सावरून घेतो, त्याचं नातं टिकवण्याच्या प्रयत्नांना भाळून जातो. मी तुम्हाला म्हणलं होतं ना आपल्यातलं नातं फुलायला थोडा वेळ लागेल, पण म्हणून आपण आपली मैत्री तोडायची नाही. आज मला आपलं नातं मैत्रीपेक्षा एक पाऊल पुढे जाताना दिसते. त्यामुळे आता तुम्ही हे समजा विचार तुमच्या डोक्यातनं काढून टाका आणि तुम्ही बी एक पाऊल पुढे टाका आपल्या नात्याच्या दिशेनं. धनु तुम्हा चारही बहिणींना सूर्यदानं लई भारी घडवले. किती समजूतदारपणानं बोलतेस, मला लई भारी वाटतं. हा मग हे आमच्या दादानं दिलेले संस्कार आहेत. आणि आमचा दादा आहेच लाखात एक, पण हा त्याच्या बहिणी पण 101 लाखात एकच आहेत, विसरू नका. हा पण आता मला पण लई भारी मेवणं बनायचंय. धनु मी उद्यापासूनच रनिंग चालू करतो आणि भरतीच्या परीक्षेचा अभ्यास पण चालू करतो. नानाला छाती फुगून नाही गावातनं फिरायला लावलं तर नावाचा जिम्स आहे. त्यात तू सांग तुमची समधी स्वप्न पूर्ण हो. तू सोबत आहेस ना आता तर माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. दादा दादा कुठे आहे? अगं राजू दादा कुठे आहे? म्हणजे गावात ऐकलं ती खरे त्या जालिंदरनं आपल्या भागोला की जालिंदर लईच नालायक निघाला. त्याने हे सगळं करण्यात काहीच विचार नाही केला. सूर्या कालिंदी मॅमचा फोन आहे. काय सांगायचं त्यांना? सूर्या आपल्या घराला कधी सूप लागणार आहे का? नाही त्याच्या आली तरच्या नादाला लागून आपण लई मोठी चूक केली बघ. अरे लई नीच माणूस आहे तो. सुरभाई मी तुला म्हणलं तर सूर्याला काय सांगू नको म्हणून. आता त्या झाले त्याला धडा शिकवायच्या नादात माझ्या लेकीचा जीव गेला तर काय करायचं? तात्या त्या जालिंदरनी माझ्या भागूला हात लावला ना त्याचा हातच खांद्यातून काढून ठेवीन मी. सूर्याची बहीण आहे ती. मी माझ्या बहिणीसाठी जीव देऊ शकतो
तर जीव घेऊ पण शकतो हे चांगलंच माहिती आहे त्याला. सूर्या, पण आता काय करायचं आपण? दादा, भागूला सोडवणं एवढं सोपं नसणार आहे. मला तिचा फोन आला होता. तिला त्यांनी मुद्दाम अडकून ठेवलंय. आता आपण काय बी करायला नको बघ त्याच्या विरोधात. तो काय मागतोय ती त्याला देऊन टाकू आणि आपल्या पोरीला घेऊन येऊ परत. माझ्यामुळे झालं हे सगळं. मी सूर्याला डॅडींबद्दल सगळं सांगितलं आणि तेव्हापासून सगळं चुकायला लागलेलं आहे. तर आम्ही त्याला हे सगळं सांगितलं असतं, नाही केस झाली असती आणि नाही भागूचा जीव धोक्यात आला असता. मला माफ करा, माझं खरंच चुकलं, माफ करा मला. तुळजा, तुझं कायच चुकत नाही. आपण अन्यायाविरुद्ध उभं राहणं, नवऱ्याला लढायला लावणं, यात काय बी चूक नाही. आणि मला वाटतं आपण इतर कुठला विचार करण्यापेक्षा भागूला त्याच्या तावडीतून कसं सोडवायचं याचा विचार केला पाहिजे. आपण आपल्याला भागूला त्याच्यापासून वाचवणं गरजेचं आहे. नुसतं भागूला वाचून चालणार नाही, अख्ख्या गावाला त्याच्यापासून धोका आहे. दादा, आपण त्याला जे पाहिजे ते नाही दिलं तर तो जालिंदर आपल्या भागूला. दिवेश, ह्या लढाईचं शेवट करायचं ठरवलं होतं मी, पण तू परत एकदा त्या जालिंदर समोर मला झुकायला लावलंस. आजपर्यंत तो माणूस कसा होता हे मला माहित नव्हतं म्हणून मी त्यासमोर झुकत आलोय. पण तो माणूस किती नीच आहे, किती स्वार्थी आहे हे माहित असून सुद्धा मला त्याचं ऐकून घ्यावं लागतंय. का दिवेश, का? मला हेच सगळं बघायचं होतं, तर माझ्यातनं तू लढायचं पण आधीच का काढून घेतलं नाहीस? ही लढाई मला अर्ध्यातनं सोडावी लागते ह्याचं तर वाईट वाटतच आहे, पण त्यापेक्षा मी खराच्या बाजूला असून सुद्धा ह्या लढाईतनं मला माघार घ्यावी लागते ह्याचं जास्त वाईट वाटतंय. बस, मला काय नको आता. माझ्या आयुष्यात मला ना आनंद पाहिजे ना लढाईचं बळ पाहिजे. तू तुझ्या हातातून माझा शेवटली. नाही, सूर्य आजपर्यंत बाहेरच्या संकटांना कधीच घाबरला नाही, घाबरणार पण नाही. तू माझ्या बहिणी, माझ्या भागूला